आपलं इंटेन्शन असतं की मुलांनी प्रगती करावी, म्हणून आपण कंपेअर कधी कधी करतो, पण त्याचा ॲक्च्युली उलटाच परिणाम होत असतो. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की माझा मुलगा किंवा मुलगी माझ्यापासून दुरावत चालली आहे, तर तुम्ही ही टिप वापरून बघा. तुम्ही जर तुमच्या मुलाची किंवा मुलीची कंपॅरिझन दुसऱ्या मुलांबरोबर करत असाल, तर हे थोडा वेळ थांबवून बघा आणि याच्या उलट तुमच्या मुलाची किंवा मुलीची तारीफ करायला सुरुवात करा. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही अशा क्वालिटीज असतात की ज्याची तुम्ही तारीफ करू शकता, त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करू शकता. तुमच्या मुलांमध्ये काय अशा क्वालिटीज आहेत त्या शोधा आणि त्या तुम्ही त्यांना बोलून दाखवा, त्या ॲप्रिशिएट करा, त्या ॲक्नॉलेज करा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आईचं, पेरेंट्सचं सगळं लक्ष मुलामध्ये काय कमी आहे याच्याकडेच असतं. अर्थात ते इम्प्रूव्ह व्हावं हेच इंटेन्शन असतं, पण या गोष्टीमुळे मुलांना असं वाटतं की माझ्यामध्ये फक्त वाईट गुणच आहेत, माझ्यात काही चांगल्या क्वालिटीज नाही आहेत आणि म्हणून मी माझ्या आईला, माझ्या वडिलांना मी आवडत नाही आणि मग दुरावा निर्माण होतो. आणि याच्यासाठीच आता काय करायचं, मूल आपलं इम्प्रूव्ह व्हावं असं वाटत असेल आणि आपल्यामधलं आणि आपल्या मुलांमधलं बॉन्डिंग स्ट्रॉंग व्हावं असं वाटत असेल, तर मुलांना ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ॲक्नॉलेज करा आणि त्याच्यासाठी त्यांना ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा.